स्पर्धेसाठी उपलब्ध केले आणि खऱ्या अर्थाने ना भूतो ना भविष्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। ओव्हर क्रमांक 1 ला होती सुरुवात। पहिलाच बॉल अंगावरती जाऊन अडवलाय, बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय। भिवडी विपक्ष काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी या दोन टीमच्या दरम्यान नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। टॉस जिंकला भिवडी टीमने। टॉस जिंकल्यानं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले कुसुंबी टीमला। पहिलाच बॉल गरकन गिरकी घेतले आणि बॉलला दिले भिर 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 भिरकावून सीमारेषेच्या बाहेर। फायनलिंग रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आलाय। तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सूरज यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा आकर्षक टी शर्ट देतो आहोत। खूप चांगला टी शर्ट आहे। वेल प्लेड सूरज, तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा। खूप चांगला खेळ तुम्ही साकारला। जलद गतीने तो सामना त्याने संपवला आणि आयोजकांचा टाइम देखील त्याने वाचवला। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। बॅकफुटला गेले, हलक्या हाताने कट केले। फलंदाजाने फक्त या बॉलला दिशा दिले। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, क्षेत्ररक्षकाला मात्र गुंगारा दिला बॉलने आणि बॉल पहा अगदी बाउंड्री लाईन जवळ जाऊन मात्र थोडासा कमी गतीने पाहायला मिळाला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गेले, बॉलला उचललं, फेकी केली स्ट्राईक एंडला। तोपर्यंत धावा मिळाल्या 3 आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 7 धावा। संदेश आणि पियुष ही टीम कुसुंबीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि हर्षल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती। याला 5 डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। खरं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हर्षल खराडे आहे। या खेळाडूने मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगला खेळ केला। एक नामांकित खेळाडू, क्रिकेटचा अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या गाठीशी आहे आणि अंडर 22चं क्रिकेट खेळत असताना हर्षल खराडेने मात्र खरं तर खूप चांगला खेळ त्याने केला होता अंडर 22 प्रीमियर लीग मध्ये आणि आज देखील तो आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। मोठमोठ्या स्पर्धा देखील हर्षल खराडेने गाजवलेत। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील हर्षल खराडेची काय ताकद राहिली होती, बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या आणि आज खरं तर तो आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय। एक जबरदस्त खेळाडू आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन आला। पहिला बॉल डॉट टाकला, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती 3 धावा, त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा 3 धावा त्याने खर्च केलेत। परंतु यावेळेला पहा टप्प्यात आला, कार्यक्रम केला, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी श्री जननी माता चषकातील आणखीन एक बहरदार लाजवाब अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय। जबरदस्त फटका। बॅटिंग करत असताना संदेशने चांगली बॅटिंग केले। 4 बॉलच्या पाठीमागे 11 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालं। हर्षल खराडे यांच्यावरती संदेशने मात्र मोठे प्रहार चढवले। 2 चौकार आले पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि या 2 चौकाराच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल कुसुंबी टीमचं 14 या अंकावरती। 14 धावा धावफलकावरती आहेत। पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं। आता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात। टीम मीटिंग बोलवले भिवडी टीमने आणि टीम मीटिंग मध्ये ओव्हर क्रमांक 2 आणि पॉवर प्लेचं षटक गोलंदाज घेऊन आलेत। शिवाजी आलेले आहेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये। शिवाजी पवार ओव्हर क्रमांक 2 P2चं षटक घेऊन आलेत। स्ट्राईक एंडला फलंदाज पियुष आहेत। 2 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेत। संदेशने 4 बॉलच्या पाठीमागे 11 बनवलेत आणि एक चांगली साझेदारी, एक चांगली भागीदारी कुसुंबी टीमसाठी पहिल्या षटकामध्ये उभी राहिले। परंतु आता भिवडी टीमच्या गोलंदाजांना ही जोडी फोडावी लागेल। ही जोडी जर मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारची बॅटिंग खेळत राहील ना तर हा टप्पा 70 ते 80च्या घरामध्ये जाऊ शकतो आणि पहिलाच बॉल टप्पा पडला तर खाली राहिला। यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाजाची दांडी गुल केली शिवाजी पवारने आणि पवारने आता पहिल्याच बॉलवरती पॉवर दाखवले आणि फलंदाज पियुषला मात्र दांडी गुल करताना पाहायला मिळालेत। फर्निचर अगदी तोडून टाकले। टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला। पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये बॅटची कडा लागले, आतली कडा आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेत असताना डावी यष्टी ते वाकवले। नशीब खूप चांगलं होतं मी म्हणेन गोलंदाजाचं आणि नशीब खराब होतं।
फलंदाजाचं बॅटची हलकीशी आतली करा लागले, त्यानंतर बॉल आतमध्ये टर्न झाला आणि तिसऱ्या यष्टी वरती जाऊन तो आदळला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले, कटआउट बोल्ड होताना पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये समीर येताना पाहायला मिळतात. क्रमांक 3 वरती त्यांना प्राचारण केलेलं आहे कुस्बी टीमच्या माध्यमातून. परंतु एका बाजूने जर आपण विचार केला तर संदेशने मात्र चांगली बॅटिंग केले. एखाद्या खेळाडूला त्याला चांगली साथ द्यावी लागेल, कारण एका पाठोपाठ एक विकेट निघून गेल्या तर निश्चितपणे दडपण देखील वाढू शकतं. म्हणूनच आता विकेट देखील टिकवायची आहे आणि संदेशला देखील साथ द्यायची आहे. येणाऱ्या नवीन बॅट्समनला हेच काम करायचं आहे. आणि समीर स्ट्राईक एंडला डावखुरे हाताचा फलंदाज आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती हर्षल खराडेला, परंतु शिवाजी पवारने मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले. परंतु दुसऱ्या बॉलवरती घडलंय काय, बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप श्रीजन सीमारशीच्या बाहेर. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आहे, पंचांचा कॉल आहे. तर रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी खूप वेगाने हा बॉल रिलीज केला होता शिवाजी पवार याने. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला होता. त्यानंतर स्विचिट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज समीरचा होता, परंतु इथे आपण जर पाहिलं दोन धावा मिळालेली आहेत या बॉलच्या पाठीमागे. हो पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला, बॉल निघून चाललाय फाईन लेग रिजन सीमारशीच्या जवळ आणि तिथे क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने धावत गेले, बॉलचा पाठमोरा केला आणि त्यानंतर बॉल देखील अडवलाय आणि आपल्या टीम साठी धावा देखील त्यांनी वाचवलेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती जाऊन आदळलाय जरूर, परंतु हलकीशी अपील देखील केले. उत्साह जास्त होता परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. अगदी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपरनं जोरदार अपील केली होती, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. कोणत्याही प्रकारचा या बॉलच्या पाठीमागे पंचांनी मात्र घोषणा केलेली नाहीये आणि 22 धावावरती धावफलक अगदी स्थिर उभं राहताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल 1 टू गो. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, काव कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील. बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर मी बॉल पर्यंत कशा पद्धतीने पोहोचेन आणि बॉलची पैकी लगोलग कशी करेन, धावा कशा टीम साठी वाचवेन, हा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा चांगला राहिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाले अवघी 1 धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी या टीमच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11.50च्या सरासरीने ह्या धावा जमवलेल्या आहेत. परंतु या सरासरीने खेळले ना तर 5 षटकांच्या अंती कुसुंबी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 धावांवरती. 58 धावा या मैदानावरती दुसऱ्या सत्रामध्ये बचाव करण्यासाठी मी म्हणेन पुरेशा आहेत, कारण 58 ते 60 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना तुम्ही धावफलकावरती लावल्या तर निश्चितपणे त्या धावा डिपेंड करण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होऊ शकते. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. सचिन आलेत. पॉवर प्लेची दोन्ही षटके इथे समाप्त झाल्या. तर क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय, जिथे 6 आणि 5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. संदेशने 4 बॉलच्या पाठीमागे 11 बनवलेत, समीरने 9 बनवलेत. फुलटॉसचा बॉल होता. दिशाहीन गोलंदाजी, स्क्वेअर मारा, अतिरिक्त बॉल
पाहायला मिळाला. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडूया. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला होता. त्यानंतर पंचांचा कॉल आला की वाईड बॉल आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सचिन आलेत आणि सचिनने या ओव्हरची सुरुवात खराब बॉलने केली. हो, स्वतः गिरकी घेतली, शफल झाले होते. हलकीशी अपील देखील गोलंदाजाने पंचांकडे केले, परंतु अपील पूर्णपणे फेटाळून दिले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पण अपील करणं ना खेळाडूंचा अधिकार आहे, कारण क्रिकेटने तुम्हाला तो मुभा दिले की तुम्ही पंचाकडे अपील करू शकता. फुलटॉसचा बॉल हवेमध्ये खेळला. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर बॉल अगदी नशिबाने अडला मी म्हणेन. उंच उडी त्यांनी घेतली होती आणि शरीराचा काहीसा भाग बॉलला स्पर्श झाला आणि त्यामुळेच हा बॉल स्टॉप झाला. नाहीतर चौकार देखील मिळाला असता. परंतु 2 धावा धावफलकावरती. क्रिकेट म्हणलं की जरतरच्या गोष्टी आणि जरतर शिवाय क्रिकेटही नाहीये. जबरदस्त फटका केला, बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि बॉलला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक मोठा फटका समीरच्या बॅट मधून. हा फटका अत्यंत चांगला आहे, परंतु खर तर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर दूरवरून बॉल पर्यंत आटोक्यात प्रयत्न करत पोहोचले होते, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 32 धावा धावफलकावरती. समीरची देखील आता बॅट तळपले. मार झोड तोडझोड त्यांना खूप पसंत आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता समीर देखील वेगळ्याच रंगात आणि वेगळ्या ढंगात येताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला आणि कुसुंबी टीमचे धावफलक आता वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळतंय. धावफलकावरती वेग वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण 5 षटकांचे सामने आहेत आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करत असताना 60 ते 65 धावा देखील तुम्हाला धावफलकावरती लावावे लागतात. इथे पहा, नो बॉलचा इशारा आला आणि नो बॉल वरती मोठा धमाका येत असताना काय घडलंय? कॅच पकडले, परंतु पहा दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती. काय घडलंय? शेवटच्या क्षणी विकेटचं पतन होत आहे. नो बॉल आला होता, परंतु अति घाई संकटात नेई. घाई करण्याची गरज होती का? नो बॉल वरती एक धाव आली होती. नॉन स्ट्राईक फलंदाज जर आपण पाहिलं समीर, त्याने बॉलकडे पाहिलेही नाहीये, जोराने धावला धाव घेण्यासाठी, परंतु समोर असणारा संदेशने मात्र त्याला साथ दिलेली नाहीये. दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती उभ्या राहिल्या आणि विकेटचं पतन होत असताना समीर चांगल्या फॉर्म मध्ये होता. त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकार पाहायला मिळाले होते. तोच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 9 बॉलच्या पाठीमागे समीरने 18 धावांचं योगदान आपल्या कुसुंबी टीम साठी दिलं आणि तो देखील आता बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल होत आहेत. किरण चिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रमांक 4 वरती आहे. स्ट्राईक एंडला संदेश पवार. संदेश पवारला फुलटॉस बॉल मिळाला आणि पवारने आता पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवले. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी संदेशच्या बॅट मधून कडक चौकार येताना पाहायला मिळतोय. पण हलक्या हाताने या बॉलला फक्त प्लेसमेंट केले, दिशा दिले. ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला, परंतु मनगटातील ताकद त्याने बाहेर काढले. फायनल एक रिझन खाली होतं. एक टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन पोहोचलंय 38च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मधील. सूर्य तळपत आहे तर मनात उत्साह धगधगतो. प्रीडचा बॉल. आणखीन एक फुलटॉसचा बॉल मिळाला होता, परंतु बॉल पहा लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणि एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. फुलटॉस बॉल मिळाला होता. संदेशला मेजवानी मिळाली होती, परंतु मेजवानीवरती ताव मारता आलेला नाहीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 39 धावा धावफलकावरती. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. बॉल निघून चालला.
टाटा बाय बाय हाय हाय करत सीमारेषेच्या बाहेर मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा बिग आणि हाय हँडसअप षटकार चौकार येताना पाहायला मिळतोय किरणच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आहेत 42 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 20 आल्या. पहिलं षटक हर्षल खराडेचं थोडंसं महागणं ठरलं होतं, त्यानंतर कमबॅक करून देणारं षटक राहिलं होतं. शिवाजी पवार यांचं 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन आले आणि सचिनने मात्र ओसांडून धावा खर्च केल्यात. 20 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना कुसुंबी टीमच्या 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 4 मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आलेत हर्षल खराडे. एक नामांकित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांनी टाकलं होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केले. विकेट्स त्यांना मिळवता आलेली नाहीये, परंतु ओव्हर क्रमांक 4 मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील. हो, टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल पायावरती आदळला. LBW लेग बिफोर. फलंदाज होईल बाद. तिन्ही यष्टांच्या मधोमध संदेशला पकडलं हर्षल खराडेने. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी तिन्ही यष्टांच्या मधोमध संदेशला अगदी हर्षल खराडेने पकडलं. पंचांकडे जोरदार अपील केले. पंचांनी देखील लगोलग आकाशाकडे बोट केलं आणि विकेटचं पतन होत असताना आणखीन एक मोठा धक्का कुसुंबी टीमला. फलंदाज बाद. संदेश देखील बाद होतोय. संदेशने 7 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवल्यात. त्यानंही त्याचं काम केलं. आघाडीला आलेला फलंदाज त्याला ज्या कामासाठी पाठवला होता ते काम त्यांनी चोखपणे बजावलंय आणि तब्बल 42 वरती तिसरा धक्का लागलाय कुसुंबी टीमला. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट. हर्षल खराडे यांची लाजवाब कामगिरी पाहायला मिळते. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले लेग बिफोरच्या. तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध हर्षल खराडे खेळाडूंना पकडतात आणि त्यांच्या पायामध्ये बेड्या देखील टाकतात. कमालीची आणि धमालीची गोलंदाजी हर्षल खराडेची पाहायला मिळते. 43 वरती 4 गडी कोसळलेत कुसुंबी टीमचे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये विकेट जास्तीच्या जात नव्हत्या, परंतु हर्षल खराडेने विकेट घेण्यासाठी धडपड केली. धडपड करणाऱ्यांचं नशीबही बदलतं, कारण नशीब त्यांना साथ देतं जे कधी हार मानत नाहीयेत. हर्षल खराडेने हार मानलेली नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांनी हाताला विकेट मिळाली नाहीये, परंतु त्यानंतर पहा 4थ्या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवलेत आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळाले आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे. मॅजिकल फिगर तुम्हाला या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 44 ला 4. किरणने 1 बॉलच्या पाठीमागे 4 बनवले, तर रितेशने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. हलक्या हाताने या बॉलला फक्त ढकलून दिले. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. सन्मान दिला, प्लेसमेंट दिले आणि फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे घेतली जाते. 45 ला 4 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय कुसुंबी टीमची. प्रथमतः बॅटिंग करत असताना हर्षल खराडेने 16 धावा खर्च करत 2 विकेट्स देखील मिळवलेत. त्यांनी आतापर्यंत 1.4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेत.
हो वेगवान बॉल टप्पा अचूक होता परंतु फिल्डिंग करत असताना चुकी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बाईच्या स्वरूपामध्ये ह्या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पायावरती हा बॉल वेगवान टाकला होता आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावात 49 धावा. या षटकामध्ये अवघ्या हर्षल खराडेने 6 धावा खर्च करत या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकत केले. कमबॅक जरूर केले. पहिल्या 3 ओव्हरच्या पाठीमागे भिवडी टीमला संकट आले होते परंतु संकटातून मार्ग काढत असताना ओव्हर क्रमांक 4 मध्ये हर्षल खराडेने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. संकट आले होते परंतु असं म्हटलं जातं ना संकटांबरोबर लढलो तर संकटांना आपण संपवू शकतो आणि संकटांबरोबर जर आपण रडलो तर संकट आपल्याला संपवू शकतात. हा इतिहास आहे मित्रांनो. म्हणून संकटांसमोर तुम्ही लढा. तुम्ही लढला तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. आणि ह्या ओव्हर मध्ये हर्षल खराडेने 2 विकेट्स देखील मिळवल्या आणि कमी ओव्हरचं षटक देखील कमी धावसंख्येचं षटक देखील हर्षल खराडेने हाताळलंय. 49 वरती 4 षटकांचा खेळ समाप्त. ओव्हर क्रमांक 5 ला होती सुरुवात. स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक शेवटचं षटक आकाश घेऊन आलेत. स्ट्राईक एंडला किरण आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी बनवलेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बिग हिट केलाय. बॉल निघून चाललाय. सडक पे कडक बेधडक षटकार. शेवटच्या पहिल्याच बॉल वरती एक मोठा फटका खेळलाय किरणने. आसमानी टोला खेळलाय. बॉल खूप उंच होता. टायमिंग प्रॉपर होतं आणि हवाई मार्गाने हा बॉल सफर होताना पाहायला मिळालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळला किरणने आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. कारण येणारे बॉल आहेत 5 आणि या 5 बॉलच्या पाठीमागे तो आणखी मोठे फटके खेळू शकतो. हा आत्मविश्वास त्याने मात्र दाखवलाय संपूर्ण प्रेक्षकांना. 55 वरती 4. पुढील बॉल आडव्या बॅटने या बॉलला फक्त टच झालाय आणि बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागले परंतु इथे काय घडलं जाईल हे पाहणं गरजेचं असेल. धावा किती मिळाल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. कारण पंचांचा अजूनपर्यंत आमच्यापर्यंत सिग्नल आलेला नाही की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत. अवघ्या 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळणार. 57 धावा धावफलकावरती. हो यायला फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल आलेत. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय. विकेटचं पतन होत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये रितेश येईल माघारी. कोणता खेळाडू बाद होणार याची चर्चा निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रितेश बाद होईल की किरण बाद होईल हे पाहणं गरजेचं असेल. कारण ज्या वेळेला किरण वेगाने धावत सुटला होता नॉन स्ट्राईक एंडवरून त्याला रितेशने मात्र क्रीज सोडलं नव्हतं स्ट्राईक एंडवरचं आणि म्हणूनच पंचांनी मात्र किरणला बाद केलंय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल अगदी ज्या पद्धतीने एसडी लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ज्या प्रकारे यष्ट्यांचा वेध घेतला नॉन स्ट्राईक एंडवरती त्यावेळेला रितेश मात्र आपली स्ट्राईक सोडून पुढे आला नव्हता आणि त्याच हेच कुठेतरी हेरलं पंचाने आणि किरणला बाद केलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अक्षय वेंदे आलेले आहेत क्रमांक 7 वरती परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज रितेश आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडीशी घाई करा विनंती असेल.
या बॉलला फक्त दिशा दिले. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस्टेक होते. बॉल पकडत असताना गडबड झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही बॅटरने घेतलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 60 ला 5. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रितेशने 3 धावा बनवले 4 बॉलच्या पाठीमागे. एखादा मोठा फटका आला ना तर निश्चितपणे फायटिंग करू पावेल. 60 धावा धावफलकावरती पुढे आले होते. पायांचा वापर केलाय परंतु काय घडलं जात आहे. डायरेक्ट हिट विकेट किपरने केलाय. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. अक्षय वेंदे देखील बाद होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आले होते. नॉन स्ट्राईक एंडला उभे राहिले होते. धाव घेत असताना स्ट्राईक एंड वरतीच अगदी विकेट किपरने मात्र डायरेक्ट हिट केला आणि अक्षय वेंदे माघार येताना पाहायला मिळतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचा बॉल जो शिल्लक आहे तो टार्गेट सेट करणार असेल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. षटकाराला तर 66 होतील, चौकाराला तर 64 होतील, दुहेरी आले तर 62 होतील, सिंगल आले तर 61 होतील, तेहेरी धावा आली तर 63 होतील. परंतु 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आमचे गुणलेखक आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी, तिसऱ्या बॉलवरती रनआउट, चौथ्या बॉलवरती दुहेरी आणि 5व्या बॉलवरती सिंगल विकेट आले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकच चेंडू बाकी आहे. अरे याच्या अगोदरच्या ओव्हरीमध्ये नो टाकला होता. विकेट झाला एकच बॉल होती. नो थोडी पडल्या ओव्हरीमध्ये. नो कुठे बॉल पडला यावर. नाही पडला. पाचच्या ओव्हरीमध्ये पडला. येस निश्चितपणे आम्ही गुणलेखकामध्ये थोडासा करेक्शन करत आहोत. मी रनआउट झालो ना. येस आउट झालो आणि एक नो आणि एक रन काढून. येस एक 9 आहे. त्यामुळे 2 बॉल शिल्लक असतील याची नोंद घ्या. 61 झाले. 9 ला आउट झालास ना. हा 9 ला आउट झाला. 4 बॉल. हा 4 बॉल 61 म्हणजे हा 9 असेल. तुम्हाला विकेटला 2 रन करते. 2 आणि विकेट. हा 2 आणि विकेट आणि 9 बॉल आहे. येस 61 धावा धावफलकावरती आहेत. आम्ही थोडंसं करेक्शन करतोय. विनंती असेल क्षमा असावी. गुणलेखकाच्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती ती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती. परंतु कुसुंबी टीमने लगोलग ऍक्शन घेतला आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. खोलात टाकलेला बॉल उचललाय. कॉर्नर रिजन मध्ये अक्षय खराडे उभा आहेत. त्यांनी हर्षल खराडे उभे आहेत आणि त्यांनी टिपलाय कॅच आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. एकच बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामध्ये आकाशने चांगली गोलंदाजी केली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन वेंदे आलेले आहेत शेवटचा बॉल खेळण्यासाठी. जे काही करायचं आहे ना ते याच बॉल वरती करायचं आहे, कारण एकच संधी त्यांना चालून आले. संधीचं सोनं करावं लागेल या मॅच मध्ये. बॅकफुटला गेलेत आणि बॅकफुटला गेल्यानंतर पंच केलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ज्या कामासाठी सचिन वेंदे यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ना ते काम त्यांनी केलंय. बडे मैदान का बडा सरपंच आणि त्यांनी ठोकलाय. पंच करत असताना एक जबरदस्त सिक्सर षटकार आलाय त्याच्या बॅट मधून आणि 67 धावा धावफलकावरती आहेत आणि 68 धावांचं लक्ष भिवडी टीम समोर उभं केलंय. येणारे बॉल 30 बॉल 68 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान आर्थिक पाठबळ केलेलं आहे त्यांचाही नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची चमचमती ट्रॉफी सौजन्य लाभले. माननीय श्री आशिष दादा शिंदे. पंचांसाठी सौजन्य लाभलेला आहे माननीय श्री विठ्ठल दादा गोळे. मैदान सौजन्य आम्हाला सौजन्य लाभले संजीवन धनावडे तात्या.
चला लगोलग क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. युट्यूब सौजन्य लाभलेला आहे श्री युवराज पार्टे उद्योजक. सामनावीर टी शर्ट सौजन्य लाभलेला आहे नितीन दादा पवार शिवश्री गारमेंट यांच्या माध्यमातून. मालिकावीरसाठी सौजन्य श्री रामदास श्रीरंग धनावडे यांचंही मनापासून आभार. बॉल सौजन्य श्री निखिल दादा खताळ. समालोचक सौजन्य गणदेव धनावडे तात्या. इंटरनेट सौजन्य धर्मराज धनावडे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी सौजन्य श्री अभिषेक गोळे. उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी सौजन्य शशांक पाटील. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी हनुमंत रांजणे साहेब. सन्मान चिन्ह सौजन्य माननीय श्री संदीप दादा शेलार साहेब. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्ष एकदा श्री जननी माता चषक 2025 च्या वतीनं सरचे स्वागत करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य माननीय श्री अमोलदादा पार्टे संस्थापक वन साइड ग्रुप नवी मुंबई. प्रवीणदादा कदम हॉटेल जत्रा घनसोली. रतनदादा चव्हाण ओमसाई वडापाव सेंटर घनसोली. विनोददादा धनावडे सेवागिरी कंस्ट्रक्शन त्यांचाही मनापासून आभार. चंद्रकांत चोनगरे शेठ लक्ष्मीनारायण अँड कंपनी त्यांचाही मनापासून आभार. अजिंक्य शेवाळे शेतकरी धाबा घनसोली. रोहितदादा चौधरी मंगलमूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. विजयदादा धनावडे अमोलदादा जुनगरे सई टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सतीशदादा सनस ओम साई टेलर या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुनर्ष एकदा नवशक्ती ग्रामस्थ मंडळ सायगर मुंबई आणि जननी माता चषक 2025 च्या वतीनं आपल्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. उत्तरार्ध खेळामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला कुसुंबी टीमचे खेळाडू पाहायला मिळतील आणि स्ट्राईक एंडला जोडी मैदानाच्या आतमध्ये भिवडी टीमचे येताना पाहायला मिळेल. कारण आव्हान अवघड आहे. 30 बॉलच्या पाठीमागे 68 धावा. इथे मात्र बॅटिंग करत असताना जमवणं थोडंसं अवघड आहे, परंतु गोलंदाजांची कसरत देखील तितकीच महत्वाची आहे. चला मॅच ऑन करायचा वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. मॅच खूप महत्वाची आहे आम्हाला देखील माहीत आहे, परंतु वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2 चा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. विनंती असेल दोन्ही टीम्सला. वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो. 11:36 मित्रांनो झालेले आहेत. मॅच लगोलग संपवायची आहे. विनंती असेल. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. उत्तरार्ध खेळाला होती सुरुवात. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि चेंडू फळीचा संघर्षाला पुन्हा एकदा होते सुरुवात. येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉलच्या पाठीमागे 68 धावा बनवायच्या आहेत भिवडी टीमला आणि 68 धावांचा बचाव करायचा आहे कुसुंबी टीमला. दोन्ही टीमच्या माध्यमातून अगदी कडवी झुंज काटेकी टक्कर महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज हर्षल खराडे. ज्या खेळाडूने मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केली असा नामांकित खेळाडू भिवडी टीमचा हर्षल खराडे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आकाश जांभळे. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण चिकणे. कुसुंबी विरुद्ध भिवडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. पहिलाच बॉल किरण चिकणे घेऊन निघालेत. स्ट्राईक एंडला हर्षल खराडे. पहिलाच बॉल फुलटॉसचा समोरच्या दिशेने केला. लॉंग ऑफ रिजन खाली आहे. टप्पा पडल्यानंतर मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हर्षल खराडेच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त लाजवाब अप्रतिम चौकार. पहिलाच बॉल अगदी फुलटॉस ठेवला होता. लॉंग ऑफ रिजन खाली होतं. क्षेत्ररक्षक दूरवरतून येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडले 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने मात्र खातं ओपन होताना पाहायला मिळते भिवडी टीमचं आणि हर्षल खराडेने देखील आपलं खातं ओपन केलंय चौकाराने. मॅच मध्ये रोमहर्षक पाहायला मिळेल. पुढचा बॉल
हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर बॉल ठेवला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा कॉल, वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती पाहायला मिळते. किरण चिकणे पहिला बॉल त्यांनी फुलटॉस ठेवला, त्याच्यावरती चौकार आला, त्यानंतर थोडस दडपण प्रेशर निर्माण झालाय आणि त्यानंतर धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. हो यावेळेला पहा कमी गतीचा बॉल, हलकीशी अपील देखील केले. या बॉलचा टप्पा वेग कमी होता, टप्पा पडल्यानंतर बॉलने काटा बदलला आणि बॉल अगदी स्विंग करून विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला. 5 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, किरण चिकणे पहिला बॉल फुलटॉस ठेवला, त्याच्यावरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक करून देणारे किरण चिकणेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल ओव्हर द विकेटने, हाई बॉल सोडून दिलाय, अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा खराब बॉलचा प्रभाव पाहायला मिळतोय. तुमच्याकडे वेग किती आहे, वेगाला महत्व नाही, तुमच्याकडे दिशा कशा प्रकारची आहे याला खूप महत्व आहे. वेगावरती स्वार होत असताना तुमच्याकडे दिशा देखील अचूक असणे गरजेचं आहे. पुढचा बॉल आणि स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, बॅट वरतून फिरले गेले, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये, आलेला आहे तो डॉट बॉल. याला पहा बॅट मधून आवाज आलाय चांगला, परंतु क्षेत्ररक्षक धावतायत, बॉल पर्यंत पोहोचतील का. टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईन जवळ बॉलला अडवलं, गॅदर केलं, फेकी केले, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केलेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 68 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती. हर्षल खराडेची बॅट तळपणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे. हर्षल खराडेची बॅट जर तळपली ना तर 68 धावांचा पाठलाग निश्चितपणे होऊ शकतो, कारण ती ताकद, ती क्षमता हर्षल खराडेकडे यांच्याकडे ठासून भरलेली आहे. हो यावेळेला पहा अगदी वेगाने बॉल रिलीज केलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, वेग धारण झाला या बॉलच्या पाठीमागे आणि हा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. यावेळेला लाईन लेंथ चांगली होती. 8 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल दिशाहीन पाहायला मिळालाय. काही बॉल चांगले टाकलेले आहेत किरण चिकणे यांनी, काही बॉल अतिरिक्त टाकलेले आहेत आणि अतिरिक्त धावा आहेत ना त्या मोठ्या प्रमाणावरती या ओव्हरमध्ये खर्च देखील झालेत. कारण पॉवर प्लेचे षटक तुम्ही टाकताय, अर्थातच तुम्ही तुमच्या टीमचा प्रारंभिक गोलंदाज असू शकता आणि तुम्ही जर एका षटकामध्ये 3 अतिरिक्त धावा खर्च केल्या तर येणाऱ्या गोलंदाजांवरती कुठेतरी प्रेशर निर्माण होऊ शकतो, दडपण निर्माण होऊ शकतं. हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला होता आणि इथे डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 68 धावांचा पाठलाग करत असताना भिवडी टीमने धावफलकावरती धावा बनवलेत 9 धावा. आता समीकरण बदललंय, येणारे बॉल 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 59 धावा. 30 बॉलच्या पाठीमागे 68 बनवायच्या होत्या, तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये 9 आले. आता 24 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री जननी माता चषक 2025 पर्व क्रमांक 2 चा थरा तुम्हाला पाहायला मिळते. डे क्रमांक 2 आणि डे क्रमांक 2 मधील मॅच क्रमांक 6 तुम्हाला पाहायला मिळते. कुसुंबी विरुद्ध भिवडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता मार्गस्थ होईल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कुसुंबी टीमच्या माध्यमातून पियुष कदम यांना मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्राचारण केलंय. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, परंतु आघाडीची जोडी भिवडी टीमच्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभी राहिले. आता या जोडीला मात्र मोठ्या फटक्यांची उधळण करावी लागेल. धावा येणं गरजेचं आहे आता इथून पुढे, कारण 24 बॉल 59 धावा म्हणजे बॉल कमी आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचा आहे. बॉल आणि धावांमध्ये जो डिफरन्स मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना
तो जर बॉलचा आणि धावांचा डिफरन्स कमी करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची उधळण हर्षल खराडे यांना करावी लागेल, परंतु स्ट्राईक यांना आकाश पाहायला मिळतात. तो देखील नामांकित खेळाडू आहे भिवडी टीमचा, त्याच्याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक मिळाली नाही, परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना स्ट्राईक मिळेल. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, बॉल पर्यंत पोहोचतील, एक धाव मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक रोटेट होते, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती हर्षल खराडे तुम्हाला पाहायला मिळतोय. पाण्याची बॉटल करून आण रे, का नाही करून आणलं. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड आला, पहिल्या बॉल वरती सिंगल आले आणि त्यानंतर मात्र वाईड बॉल देखील आला. हाय बॉल पहा, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे देखील एकच धाव मिळते, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मोठे फटके यावे लागतील सातत्यपूर्वक भिवडी टीमला, मोठे फटके आले तरच धावा होऊ शकतात. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये, डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पियुष तयार होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आकाश. या बॉलला हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मधून धावत जातील, कॅच घेण्याचा प्रयत्न फसलाय, कॅच ड्रॉप होते, फलंदाजाला जीवनदान देखील मिळते आणि धावा देखील मिळत आहेत. ब्युटी टीमला 2 धावा. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, बिगिट करण्याचा प्रयत्न त्यांचा चांगला राहिला होता, परंतु बॅटची जी टॉपेज आहे ती टॉपेज बॉलला लागली आणि त्यानंतर चेंडू हवेमध्ये खूप बराच काळ होता, परंतु लॉंग ऑन रेझन मधून क्षेत्ररक्षक धावत गेले होते प्रयत्नांची पराकाष्ठा करत, परंतु अखेरकार कॅच ड्रॉप झाले आणि आकाशला देखील एक जीवनदान मिळते. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा धावफलकावरती. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल
हो यावेळेला पहा बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं आणि फेकून दिलं आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी अक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला आकाशच्या बॅट मधून आला. एक नेत्रदीपक संघर्षाचा षटकार. काय जबरदस्त फटका केलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेऊन ताकदीचा पुरेपूर वापर इथे दाखवला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे हा फटका सजवलाय. राईट ओव्हर द विकेटने गेले होते. त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला, बॅटच्या टप्प्यामध्ये घेतला, बॉलचा कार्यक्रम केलाय. काव कॉर्नर रिजनच्या डोक्यावरतून बॉलने टाटा बायबत शिट्ट्या वाजवत मात्र बॉल हा सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त षटकार. अशाच प्रकारची आता फटक्यांची उधळण करावी लागेल भिवडी टीमच्या बॅट्समनला. फुलटॉसचा बॉल, परंतु फुलटॉस वरती साजेस उत्तर नाहीये. विकेट किपरने टिपले झेल आणि संपवलाय आकाश यांचा खेळ. तर रिप्ले टेलिकास्ट फुलटॉसचा बॉल होता, मेजवानी होती, परंतु बॅटची अगदी वरचा भाग बॉलला लागला. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला. विकेट किपरने चांगला कॅच पकडलाय आणि आकाश यांच्या खेळीचा अंत आपल्याला होताना पाहायला मिळतोय. खरं तर आणि पहिल्या गडी ते कोसळलाय भिवडी टीमचा 21 वरती. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 47 धावांची आवश्यकता भिवडी टीमला. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला ना, त्या षटकाराला प्रत्युत्तर गोलंदाज पियुषने देखील दिलाय. एक लालसा दिली होती पियुषने आकाशला. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल म्हटलं की तुम्ही चारही बाजूला मोठा फटका खेळू शकला असता, परंतु लालसा दिली आणि लालच बुरी बात आहे असं म्हटलं जातं ना, लालच बुरी बात आहे. तशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. लालसा दिली होती, फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळू शकले नाहीत. अगदी कॅच आउट होताना पाहायला मिळाले आणि विकेटचं पतन. पहिला गडी कोसळलाय भिवडी टीमचा 21च्या 22 वरती. आणि आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 47 धावा. ओव्हर क्रमांक 3 ला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सचिन मोरे आलेत. पहिलाच बॉल स्ट्राइक एंडला हर्षल खराडे, नॉन स्ट्राइक एंडला वैभव पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे. एकच धाव मिळते. एकही धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. संघर्षाने भरलेली मॅच आहे. दोन्ही संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणार का? कारण दोन्ही संघांना विजय मिळवायचाच आहे. कारण कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला विजय मिळवावाच लागतो पुढे जायचं असेल तर. याला पहा बॅकफुटला जाऊन फक्त पंच केला आणि त्यानंतर आणखीन एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव मिळते. समीकरण हळूहळू बदलत चाललंय. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल आता 16 आणि 16 बॉलच्या पाठीमागे 44 धावांची आवश्यकता. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते असं म्हटलं जातं. आता यशाचं शिखर गाठायचं असेल तर मेहनत करावीच लागेल. समोरच्या दिशेने पटका खेळलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफचे. लॉंग ऑन रिझन पर्यंत येतील. बॉलने दिलाय गुंगारा आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार येतोय हर्षल खराडे आणि भिवडी टीम साठी. या चौकाराने पहा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती वेग निर्माण जरूर झालाय, परंतु बॉलने फिल्डरला कशा प्रकारचा गोंगारा दिला हा मात्र आपल्याला HD लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन ज्या प्रकारे ते कॅमेरामॅन वर्किंग करतायत. शेवटपर्यंत बॉलला मात्र टिपला जातोय. कॅमेरामॅनची नजर आहे ना अगदी तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते.
हो यावेळेला फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक टिपले सेल. एक मोठा मासा लागलाय गाला. बडी मछली फस गई जाल में. आणि जो आशेचा किरण होता भिवडी टीमचा तो आशेचा किरण आता मावळला. हर्षल खराडे बॅक टू द पविलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे यांची विकेट खूप महत्वाची होती दोन्ही टीम्सला. परंतु अखेरकार गोलंदाज सचिनने मात्र हर्षल खराडेला माघारी पाठवलं आणि त्यानंतर कुस्बी टीमच्या मात्र पाठी राख्यांचं जबरदस्त उत्साह देखील पाहायला मिळाला. हर्षल खराडेची विकेट खूप महत्वाची होती. हर्षल खराडेची बॅट जर तळपली असती ना तर या मॅच मध्ये निश्चितपणे मोठे फटके आले असते. पण खरं तर गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाज आज चमकला. देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. फक्त एक अट घातले जो झिजेल तोच चमकेल. आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चमकला. त्याने मात्र एक मोठी विकेट मिळवून दिले कुसुंबी टीम साठी. आणि आता इथून पुढे पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 41 धावांची आवश्यकता. या बॉलला हलक्या हाताने फक्त दिशा दिले. काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. तिथे मात्र 2 धावा मिळालेत आणि 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत आता 30 धावा. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल 13. मॅच अजूनही जिवंत आहे. 50-50 मुकाबला दोन्ही टीम्सला पाहायला मिळतोय. परंतु जो संघर्ष करेल ना तोच मात्र इथे जिंकेल. 13 बॉल 39 धावा. क्रिकेटच्या पटलावरती ह्या धावा होऊ शकतात. आता अतिरिक्त बॉल येताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. आता 13 बॉल आणि 13 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची आवश्यकता. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होती. संघर्ष मिळवायचा असेल ना तर मेहनत तर करावीच लागेल. परंतु यावेळेला पहा चेंडू हवेमध्ये खेळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. स्पिन झाला. धावचीची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर विकेटचं पतन होऊ शकलं असतं. 2 धावा पूर्ण केल्यात. आता 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता विजयासाठी भिवडी टीमला. 12 बॉल 36 धावा होऊ शकतात. 18 धावा तुम्हाला प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे कुटाव्या लागतील. या धावा जर तुम्ही कुटल्या तर निश्चितपणे विजयाला गवसणी घालू शकता. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणाचा समाचार घेणार, कोण कोणावरती भारी पडणार आणि कोणता संघ विजय संपादित करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भिवडी अगेन्स्ट कुसुंबी. आतापर्यंत कुसुंबी टीमचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. कारण विकेट्स मिळवल्या त्यांनी आणि महत्वाची म्हणजे हर्षल खराडीची जिथे विकेट आली ना तिथून मात्र या मॅचला मात्र टर्निंग पॉइंट घडलाय. परंतु आता 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॉलर पियुष कदम ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं तोच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पियुषने 12 धावा खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये त्याला प्राचारण केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैभव पवार पाहायला मिळतात. पवारला आता पॉवर दाखवावी लागेल या मॅच मध्ये. 12 बॉल 36 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती असेल. बारा बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 4 मधील खोलात टाकलेला क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढलं. बुंद्यात टाकलेला बॉल यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. आणि पियुष कदम यासाठी ओळखले जातात. खरं तर एक उदयमुख खेळाडू आहे, यंग टॅलेंटेड खेळाडू आहे आणि कशा प्रकारचे बॉल त्याला हाताळायचे मोक्याचे क्षणी हे त्याला माहीत जबरदस्त आहे.
आणि त्याचमुळे पहिलाच बॉल त्यांनी यॉर्कर टाकला. फलंदाजाला थांबवायचे असेल ना तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु यावेळेला पहा पाठीमागचा पाय उचललाय आणि पहा संपूर्ण पुढच्या पायावरती भार टाकला आणि बॉलला उचलून फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी पहा अगदी जबरदस्त फटका. बॉल निघून चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. या 6 धावेच्या मदतीने धावफलकाला आता वेग निर्माण झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल आता 39च्या घरामध्ये. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 30 धावा. 10 बॉल 30 धावा होऊ शकतात, कराव्या लागतील, बनवाव्या लागतील. मॅच बनवावी लागेल, मॅच घडवावी लागेल आणि ती ताकद आहे. आणखीन एक खोला टाकलेला बॉल हवेमध्ये खेळला, परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन घेत असताना फिल्डरचा जल्लोष तुम्ही पाहू शकाल. आम्ही कुसुंबीकर हे टी शर्ट वरती त्यांच्या अगदी गावाचं नाव आणि त्या गावाच्या नावाची जर्सी घेऊन असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय कॅच. संदेश चिकणे ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. त्यांनी कॅच पकडला. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये कशा प्रकारे हा कॅच पकडलाय. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये संदेश चिकणे नावाचं वादळ डाऊन दी बॉल आलं, हाताची उंजळ केले आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. त्याने सांगितलंय ही कॅच महत्वाच्या आणि ती मी टिपले आणि पहा मैदानाच्या आतमध्ये संदेश चिकणे लाजवाब कामगिरी करताना पाहायला मिळाला. आता 9 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्या षटकाराला प्रत्युत्तर देत असताना कमबॅक केलंय गोलंदाज पियुषने देखील. 9 बॉल 30 धावांची आवश्यकता. समोर संकट दिसलं की त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं, झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्टर फर्निचर तोडून टाकलाय. फलंदाजाची केले दांडे गुल. आणखीन एक फलंदाज होईल बाद. पियुष कदम नावाचं वादळ. अगदी पहा ज्या पद्धतीने त्यांनी बॉल रिलीज केला, टप्पा पडला आणि यष्ट्यांचा वेध घेत असताना हा फटका पाहायला मिळाला. लाजवाब गोलंदाजी केली. ऍक्शन त्यांची आहे ना अगदी लाजवाब आहे गोलंदाजी करण्याची. 8 बॉल आता 30 धावांची आवश्यकता. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स जरूर आलेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पियुष कदम उभा राहिलेला आहे. अर्धशतक सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेमधील पहिलं कोणी झळकावलं तर हातगेघरच्या अभिषेक गोळेने आणि त्यानंतर 49 धावांची खेळी साकारली होती शिवाजी वाडी या टीमच्या गणेशने देखील. म्हणजे आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस या मैदानावरती सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळालाय. या फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत. पायाने बॉल हा अडवला. कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता, परंतु बॉल अगदी क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर होता. बॉल स्टॉप केला, धावा वाचवल्या. आणखीन 2 धावा धावफलकावरती. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 41च्या घरामध्ये आणि इथून पुढे आता जर आपण पाहिलं तर समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 7 आणि 28 धावांची आवश्यकता. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. यस वाईड बॉल आहे, नो बॉल नाही. पंचांनी दिलगिरी व्यक्त केले की हा वाईड बॉल आहे. वाईड +1 अशा 2 धावा. आता 7 बॉल 26 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही जिवंत आहे. जीवनात हार कधीच मानायची नाहीये. पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. त्यामुळे जीवनात हार मानू नका. 7 बॉल 26 ची आवश्यकता. हाही बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. आता 7 बॉल 25 धावांची आवश्यकता. कुठेतरी पियुष कदम आता चुक्या करतोय का आणि ह्या चुका आहेत ना ह्या निश्चितपणे तुम्हाला महागड्या ठरू शकतात. हाई बॉल खराब आहे आणि खराब बॉल वरती 4 धावा म्हणजे एकंदरीत ह्या धावा मिळतील 5 धावा आणि ना दसरा ना दिवाळी बोनस मिळतोय भिवडी टीमला. 5 धावा मिळाल्यात आणि या 5 धावेने पहा पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला, रंगत निर्माण झाले आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्यात भिवडी टीमच्या. कारण येणारे बॉल 7
आणि 7 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 20 धावा. 7 बॉल 20 धावा. मॅच ऑन झाले. पियुष कदमला एक बॉल चांगला टाकायचा आणि एक बॉल चांगला टाकण्यासाठी त्यांनी 7 धावा खर्च केलेत. हे महागडे षटक. हो, यावेळेला पायावरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग स्टंप वरती हा बॉल ठेवला आणि पुन्हा एकदा वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. खरं तर गोलंदाज फलंदाजाच्या प्रेमात पडले की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि पियुष कदम काय सांगतोय, आमच्याकडे स्वस्त दरामध्ये वाईड बॉल टाकून मिळतील. यावेळेला हा बॉल उचलला आणि हा बॉल जाईल का बाहेर? नाही जाणार, कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. थोड्या काळासाठी अशा पल्लवित झाल्या होत्या बेवडी टीमच्या, परंतु पहा अगदी बाउंड्री लाईन जवळ एक जबरदस्त कॅच टिपले आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 20 धावा. तर आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जाते की अमरदीप वरोशी टीमच्या कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही तुमचा यथोचित मान सन्मान करणार आहोत आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आम्ही सन्मान चिन्ह देऊन तुमचा मान सन्मान करणार आहोत. अमरदीप वरोशी टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करीत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा आणि आपला यथोचित मान सन्मान आपण स्वीकारावा. मॅच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली रंगले. 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता आहे. जितकी मोठी स्वप्न तितके मोठी संकट आणि जितकी मोठी संकट तितकं मोठं यश मिळत असतं मित्रांनो. आता दोन्ही टीमला संकट उभी राहिलेली आहेत. 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा बनवायच्या आहेत. माफ करा, विनंती असेल की येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 18 धावा. काय बोलतो ते बॉल 5 6 7 आणि शेवटी वाईट टाकली नाही. त्याच्यानंतर एक नंतर 5 वाईट नंतर एक वाईट टाकला. हा वाईट टाकला ना की ते बरोबर टाकायला म्हणजे 19 पाहिजे. 7 ला 7 ला 25 पाहिजे होत्या भावा. 7 बॉल 25 तिथे सांगितलं बरोबर नाही 7 बॉल 25 पाहिजे होता. वाईट टाकला तर 5 आला. 7 19 पाहिजे 16 धावायचं 19 पाहिजे 6 या 16 धावा आलेल्या आहेत आणि आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. आता मॅच मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंगले. 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वेदांत आलेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज शिवाजी पवार पाहायला मिळत आहेत. तिथे 1 बॉलच्या पाठीमागे 2 धावा त्यांनी बनवलेत. 6 बॉल 19 धावांची मॅच. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. विकेट किपरांच्या हातामध्ये पहिला बॉल विसवलाय. फलंदाजाला बीट करून आता 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतोय. काटा किर्र लढत होताना पाहायला मिळणार निश्चितपणे, कारण मॅच खूप महत्वाची आहे. 5 बॉल 19 धावा होऊ शकतात. पुढचा बॉल पुढे आले. बॅटच्या अगदी मधोमध बॉलला घेतले आणि चेंडूला पाठवले व्ही शेप मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न 2 धावा.
सहजरित्या पूर्ण केलेत. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. येणारे बॉल 4 आणि 4 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 17 धावा. काल नाही जमले म्हणून आज धीर सोडू नका, कारण प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो. आज फलंदाजाला एक संधी आहे. 4 बॉलच्या पाठीमागे 17 धावा बनवण्याची एक संधी आली. त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाहीये इथे. 4 बॉल 17ची आवश्यकता. ओहो, फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळू शकले नाही. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. एकाच विकेटचं पतन होईल आणि फलंदाज जातील नॉन स्ट्राईक एंडचे. अर्थातच रोहन बाद होतोय. आता 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे अनुभव. आता अनुभव पणाला लावून मेहनत तर करावीच लागेल फलंदाज शिवाजी पवार यांना. आणि बॅटिंग करत असताना आता 3 बॉलच्या पाठीमागे त्यांना 17 धावा बनवावी लागतील. आयुष्यात माघार घ्यायला कधीच घाबरायचं नाही, पण मनातलं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय थांबायचंही नाहीये. 3 बॉल 17 धावांची आवश्यकता. मनात जे टार्गेट आहे फलंदाजाचं ते त्यांना पूर्ण करावंच लागेल. आणि हा बॉल पहा कव्हर रिजन मध्ये खेळलाय. फिल्डर नाहीये. गॅप आहे खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. संघर्ष ही जीवन है, इसे डरना नहीं लढना शिकलो. आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लढतोय. आता 2 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये एखादा अतिरिक्त बॉल आला तर मॅच पुन्हा एकदा जिवंत होऊ शकेल. आता खरं तर भिवडी टीमचे पाठीराखे काय म्हणत असतील की एखादा खराब बॉल येऊ दे तरच मॅच जिवंत होईल, परंतु कुसुंबी टीमचे पाठीराखे काय म्हणत असतील 2 बॉलच्या पाठीमागे 2 षटकार गेले तरी चालतील, परंतु अतिरिक्त बॉल गोलंदाजाने टाकायचा नाहीये हेच दोन्ही साईडचे प्रेक्षक म्हणत असतील, परंतु प्रत्यक्षात घडतंय काय. 2 बॉल 13 धावांची आवश्यकता. ओ बॅटचा किनारा लागला. टप्पा पडल्यानंतर पहा अगदी फिल्डरने तिथे जबरदस्त बॉल अडवला. आता 1 बॉल आणि 1 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता. जो संघ नशीबवादी होता तो संघ आता प्रयत्नवादी होताना पाहायला मिळतोय आणि जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी होताना पाहायला मिळतोय. मॅच हातातून निष्ठून निघाले भिवडी टीमच्या, कारण येणारे बॉल 1 आणि 1 बॉलच्या पाठीमागे 13 धावांची आवश्यकता आहे. 55ला 7 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण हल्ला चढवलाय. या मॅच मधील पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बॅट्समॅन शिवाजी पवार यांचा सातत्यपूर्वक राहिला, परंतु या मॅच मध्ये बाजी अखेरकार मारले कुसुंबी टीमने. तब्बल 9 धावांनी हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम भिवडी संघ, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतोय. आणि कुसुंबी टीमला देऊया पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय ज्या खेळाडूने 2 षटक हाताळली आणि 2 षटकांमध्ये तब्बल 4 विकेट्स मिळवणारा पियुष कदम ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला पियुष कदम आपण या मॅन ऑफ द मॅचचा